71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा झाली। शाहरुख खानला त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालाय। जवान चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला असून अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। शाहरुख खान पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी। राणी मुखर्जीलाही राष्ट्रीय पुरस्कार। श्यामची आई ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे। या प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी झाली। कोरोनामुळे झालेल्या विलंबामुळे 2024 मध्ये 2022 सालच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना पुरस्कार देण्यात आलेले होते आणि आता यंदाच्या वर्षी 2023 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना पुरस्कार देण्यात आले। शाहरुख खानला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यंदा मिळालेला आहे। जवान चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळालाय। शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेता विक्रांत मास्सी यालाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आलाय। 12th फेल या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालाय। देखिए, ऑस्कर्स अकॉर्डिंग टू मी इज द क्रीम, मतलब जो चेरी ऑन द क्रीम बोलते हैं ना, ऑन द पाई, वो है। मुझे नेशनल अवार्ड, लगान को भी जब नेशनल अवार्ड मिला था फॉर बेस्ट होलसम एंटरटेनमेंट, दैट इटसेल्फ वाज अ ग्रेट अचीवमेंट फॉर मी, बिकॉज जब आपको गवर्नमेंट से नवाजा जाता है तो उसकी बहुत खास वैल्यू होती है। उसके बाद इंटरनेशनल सिनेमा भी आपको पोजीशन मिलती है, दैट्स अ एडेड बोनस, बट एवरी फिल्म मेकर वांट्स टू बी अपलॉडेड फर्स्ट बाय हिज कंट्री। तर अभिनेत्री राणी मुखर्जीला तिच्या 2023 साली प्रदर्शित झालेल्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय। हा तिचा पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे। याशिवाय मनोज वाजपेयी यांच्या सिर्फ एक बंदा काफी है या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार मिळालाय। चित्रपटाचे संवाद दीपक किंगराणी यांनी लिहिलेत, तर द केरळ स्टोरी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट छायांकनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय। Yeah, it's amazing. I think it's quite historic that one of the biggest stars of Indian cinema, after such a long, prolific career, he got an award for best acting at the National Film Awards in a year when he had actually 3 films. So him getting for Jawan is something that is great, because he's playing double role in that and a lot of history on it. यावेळी या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा श्यामची आई हा ठरलाय। या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजय डहाके यांनी केलंय। चित्रपटात साने गुरुजींची भूमिका अभिनेता ओम भुतकरनं केलेली आहे। तर नाळ 2 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा चित्रपट घोषित करण्यात आलाय। नाळ 2 या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी केलंय। या चित्रपटात मुख्य भूमिकेत श्रीनिवास पोकळे हा दिसलेला होता। या चित्रपटासाठी श्रीनिवासचं खूप कौतुकही झालं होतं। सर्व पुरस्कार विजेत्यांचं लोकशाही मराठीकडून अभिनंदन। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।